आणि त्यामुळे सुरुवातीलाच या भूमिका मला स्पष्ट करायची आहे की यामध्ये मतदारांमध्ये आम्ही भेद करू इच्छित नाही, पण जे करतायत त्यांना उघडं करू पाहतो. आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यातला अन्य अर्थ काढावा अशी भूमिका आमची नाही. जे स्पष्ट सरळ दिसतंय ते लोकांसमोर मांडलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही ते मत मांडतो, आमची भूमिका मांडतो. गेल्या काही दिवसांपासून जे उद्योग आम्ही पाहतो, महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका, जोर का झटका धीरे से लगा, या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो. कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल. हेही आम्हाला स्पष्ट करायचे की निवडणूक आयोगाच्या वतीने आम्ही उत्तर देणार नाही, देत नाही आहोत, हा विषय नाही. आणि म्हणून खरं तर जी काही विरोधी पक्षाची महाराष्ट्र विकास आघाडी, विशेषतः उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांचा पक्ष यांच्या सातत्याने भूमिका बघितल्या तर लक्षात येतं की पहिल्यांदा मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित करा, मग मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणूक आयोगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करा आणि मग निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करा. एक ठरवून अशा पद्धतीचं नियोजित फेक नरेटिव्हची बांधणी आहे. हा भाग वेगळा की मुंबईकर किंवा महाराष्ट्रातले नागरिक या फेक नरेटिव्हला केराची टोपली दाखवतात. आम्हाला हे लक्षात येतंय की गेल्या काही वर्षांपासून मुद्दामून महाराष्ट्र विकास आघाडीने आता मनसे हे जातीतलं समाजातलं वितुष्ट निर्माण करण्याच्या राजकारणाच्या भूमिकेला सामंजस्य वाटावा अशा भूमिका घेत आहेत. आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका तर खूप स्पष्ट आहे, ती अधोरेखित करतो आम्ही. जस्टिस फॉर ऑल, अपीसमेंट ऑफ नन, सर्वांची न्यायिक पण तुष्टीकरणाच्या विरोधात, ही आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे जो काही मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने केला तुमच्याच भाषेत मनसे व मविया, कोण कोणाच्यात आहे अजून स्पष्ट व्हायचं, पण जे काय असेल ते. त्यामध्ये उद्धव ठाकरेजी असं म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही महाविकास आघाडीने केलेल्या गडबडीची उदाहरणे दाखवाच. दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे, हे विधान उद्धवजींचं. पुढे जाऊन ते म्हणाले, मतचोरी दिसेल तिथे लोकशाही मार्गाने फटकवा. मी चुकत नसेल तर हे विधान उद्धवजींचंच. राज ठाकरेजी यांनी ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये दुबार मतदारांना सरळ फोडून काढा, दुबार मतदारांना बडो बडो बडवा. आणि ते म्हणताना म्हणाले, एक टेम्पोभर पुरावे मी आणले आहेत. आणि या सगळ्यामध्ये भाषण करताना ते काय बोलले, कारण आजकाल इव्हेंटचा जमाना आहे, तुम्हालाही लाव रे तो व्हिडिओ आवडतो, म्हणून मी माझ्या सहकार्यांना म्हणणार आहे की नेमकं राज ठाकरे बोलले काय आणि कोणाबद्दल बोलले आणि कुठल्या मतदारांबद्दल बोलले हे आपण ऐका, मग पुढची भूमिका आम्ही मांडतो. डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी
इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे. त्याच्यातील गावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं. त्याच्यातील पण मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली. प्रभाकर तुकाराम पाटील, राम माधू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्याची मतदार यादी आहे. या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले. आपण ऐकलं असेल राज ठाकरेजी यांनी जी भूमिका मांडली, जे मतदारसंघ सांगितले ते कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी आणि मतदारांची नावं पण काय घेतली. प्रभाकर तुकाराम पाटील, राम माधू भोईर, गजानन पुंडलिक भोईर. तुष्टीकरणाचा कळस घातला या लोकांनी, तुष्टीकरणाचा. निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे, ती शुद्धच असली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे. पण आमची भूमिका त्याबद्दल खूप स्पष्ट आहे. राज ठाकरेजी, दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावावरनं जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा. हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते. आणि मग तुम्हाला हवंच आहे ना, तर आम्ही यादी आणली आहे. मी आता 8 वर्गीकरण आपल्या समोर मांडणार आहे आणि आपल्या स्क्रीनवर सुद्धा माझी विनंती, आपण ते जरूर पाहावं, बारकाईने पाहावं. त्याचा अन्वयार्थ मी नंतर मांडतो. या 8 वर्गीकरणामध्ये असलेल्या ज्या मतदार किंवा दुबार मतदाराच्या याद्या आहेत, या तुम्ही नीट बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल या सगळ्यांचा, विशेषतः मनसे आणि महाराष्ट्र विकास आघाडी आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा हेतू काय, भूमिका काय, निवडणूक कुठे न्यायची आहे, कोणा विरोधात बोलतायत. पहिला वर्गीकरणाचा प्रकार आहे, या ठिकाणी मांडा. जरा थोडं इथली लाईट बंद केली चालेल का? मला दिसलं पाहिजे एवढं बघा. या यादीमध्ये आपल्याला दिसेल मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा. यांना कल्याण डोंबिवलीच दिसतंय म्हणून अंजन घालतो यांच्या डोळ्यामध्ये आम्ही. दोन्ही ठाकरे बंधूंनी जरूर डोळे उघडून पहा. कर्जत जामखेड मतदारसंघ नाव एकासारखे, पण मतदार यादीत नंबर वेगळे. पहिलं वर्गीकरण काय, नाव एकसारखंच आहे, म्हणजे दुबार मतदार आहे, पण मतदार यादीत त्यांचे नंबर वेगळे आहेत. नाव बघा, इम्रान कादर बागवान आणि त्याचा मतदार यादी क्रमांक आहे TKM 66394546 आणि अनुक्रमांक यादी 339 मध्ये 78वा. त्याच मतदाराच्या सारखं नाव असलेला इम्रान कादर बागवान, त्याचा अनुक्रमांक आहे 90 339 यादीमध्येच. मग 78 मध्ये इम्रान आणि 90 मध्ये इम्रान, ही दुबार यादी राज ठाकरेची तुम्हाला दिसली नाही. अशी पुढची उदाहरण आहेत. तबस्सुम अब्दुल मुलानी, खाजाबी अन्सार शेख. नाव एकसारखं पण एकाच मतदार यादीतल्या अनुक्रमांकात वेगवेगळा, म्हणजे 2 वेळेला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले ही मंडळी कर्जत जामखेड मधली.
तुम्हाला दिसली नाही, तुम्हाला भोईर दिसला, पाटील दिसला. पुढचा प्रकार आहे वर्गीकरणातला, तो म्हणजे नाव एकसारखं व मतदार यादीतला नंबर वेगवेगळा. दुसरी स्लाइड. इस्लामपूर मतदारसंघ विधानसभा. आसमा साजिद जमादार एका ठिकाणी XTX822519 हा कार्ड नंबर, त्याच आसमा साजिद जमादार यांचा त्याच यादीत दुसऱ्या अनुक्रमांकावर दुसरा निवडणूक कार्ड नंबर ZTX822450 हेच तन्वीर सादिक जमादारचं, हे साहिल सलीम जमादारचं इस्लामपूर मतदारसंघातलं. तुम्हाला भोईर पाटील दिसले, तुम्हाला हे दुबार मतदार दिसले नाही. हा दुसरा वर्गीकरण. तिसरा भाग आहे जो म्हणजे मतदार यादीत नाव एकसारखे व मतदार ओळख क्रमांक आणि पत्ता वेगळा. मतदारसंघ आहे साकोली विधानसभा. अझहर शब्बीर शेख, त्या यादीतला अनुक्रमांक 198. आता यादी क्रमांक जी आहे ती 97 मध्ये त्याचा 198 आहे. त्याच मतदारसंघातला यादी क्रमांक 98 मध्ये त्याचा अनुक्रमांक 760 आहे, अझहर शब्बीर शेख. म्हणजे आता मतदार यादी क्रमांक वेगळा, मतदानाच्या कार्डाचा क्रमांक वेगळा, मतदारातला अनुक्रमांक वेगळा, मतदार यादी क्रमांक वेगळा, माणसं तीच साधारण दिसणारी. हेच तौफिक शाहनवाज आलम सिद्दीकी आणि अन्य पुरावे आहेत. हा तिसरा वर्गीकरणाचा भाग आहे. चौथा विषय तो म्हणजे नाव एकसारखे आणि नावात मात्र अदलाबदल. नाव एकसारखं आहे पण नावात आपण बदल बघितला. मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ. आता 742 मध्ये अनुक्रमांक 742 मध्ये नाव आहे शबनम शेख आणि 743 पुढच्याच त्याच यादीमधल्या अनुक्रमांकामध्ये नाव आहे शबनम सलीम शेख, पण वडिलांचं नाव दोन्हीकडे सलीम शेखच आहे. म्हणजे एक शबनम शेख म्हणून, एक शबनम सलीम शेख म्हणून. दुसरं यादी क्रमांक 5 कर्जत जामखेड, नाव आहे रुबीना आसिफ शेख, तिचा अनुक्रमांक 1268, पण त्याच यादीत 1264 ला रुबीना आसिफ शेख ऐवजी रुबीना आसिफ शेख दोन वेळा. साधारण पण नावात आदला बदल. साजिद शेख, साजिद सलीम शेख, एकाच मतदार यादीत एकाच अनुक्रमांक वेगवेगळे पण यादी क्रमांक 1. हा चौथा प्रकार आहे. हा दुबारचा आहे. ही मतचोरी नाही, हे दुबार नाही. भोईर आणि पाटील दुबार आहेत. पाचवा वर्गीकरणाचा भाग आहे. इथे बघा आता भयंकर आहे. एकाच माणसाचे फोटो, त्या फोटोवर फोटो काढून दुसरं कार्ड या ठिकाणी दिसेल. सबीना साजिद शेख, त्याच व्यक्तीचं नाव सबुद्दीन अब्दुल शेख असलं पाहिजे पण शेख प्रिंट झालाय आणि फोटोचा फोटो काढलाय. तुम्ही बघाल इकडे फोटोचा फोटो काढलाय आणि नावं वेगवेगळी केली आहेत. हा दुबार मतदार नाही का? हा मतदार संघ सोयीचा आहे. आणि त्यामुळे वर्गीकरण 5 ज्यामध्ये फोटो आणि फोटोवर फोटो. पुढचा भाग आहे वर्गीकरण आहे ते म्हणजे नाव एकाच व्यक्तीचं, एकच नाव पण त्याच्यामध्ये लिंग वेगवेगळी, पुरुष आणि स्त्री.
बघा, रमजान अली मोहम्मद हदीस खान 447 नंबर त्याचा आणि वय 65, लिंग महिला. त्याच यादीमध्ये पुढचं नाव रमजान अली मोहम्मद हदीस खान, नाव तेच, ऍड्रेस तोच, वडिलांचं नाव तेच, पण लिंग पुरुष. या व्यक्तीचं नाव एक, मतदार यादीत अनुक्रमांक वेगवेगळे पण लिंग वेगवेगळं. तेच रहमुद्दीनचा असा यार मोहम्मद खान, पुरुष आणि महिला. या पद्धतीने दुबार मतदार याचा हा प्रकार. आणि पुढचा प्रकार तर त्याहून गंभीर आहे, कारण भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेजी म्हणाले जयंत पाटील दुबार. और केस दुबारची नाही, 3 बार आणि 4 बार आणि षटकारची पण आहे. सोयीचा अभ्यास महाराष्ट्राला सांगू नका, विपर्यास करू नका. राज ठाकरेजी मतं मिळवण्यासाठी इतक्या थराला जाऊ नका. एकाच व्यक्तीची 3 वेळा नावच सांगतो मी. खादिजा अस्लीम पठाण 701 अनुक्रमांक, 668 अनुक्रमांक, 672 अनुक्रमांक, मतदारसंघ इस्लामपूर. तिबा शकील राजू फकीर अनुक्रमांक 540, अनुक्रमांक 541, अनुक्रमांक 667 इस्लामपूर मतदारसंघ, मतदानसभा.